यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनिया सोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश म्हणतो, आपण नवरा बायको आहोत, मग तू मला सोडून सोफ्यावर का झोपशील? मानवीला त्याच्यासोबत वाद घालायचा नव्हता, त्यामुळे ती काहीही न बोलता बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊन झोपते आणि तोंड फिरवते. पण रियांश मात्र तिला स्वतःकडे ओढतो आणि तिला स्वतःच्या मिठीत ओढून तिचं निरीक्षण करू लागतो, कारण त्याला झोपच येत नसे. मानवी मात्र गाढ झोपली होती. रियांश तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिलाच पाहत होता. तिला पाहतच तो देखील गाढ झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळचे 10 वाजले होते. रियांश आणि मानवी एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपले होते. सुमित 8 वाजल्यापासूनच रियांशची वाट पाहत होता. 10 वाजले तरीही तो अजून येत नाही हे पाहून सुमित पेंटहाऊसमध्ये येतो. तो चारही बाजूंना पाहतो, पण तरीही त्याला रियांश कुठेच दिसत नाही. अचानक त्याचं लक्ष पायऱ्यांकडे जातं. तो पायऱ्यांवरून वरती जातो आणि रूमच्या दरवाजावर नॉक करतो, पण काहीही हालचाल किंवा प्रतिक्रिया नव्हती. न राहून तो हिंमत एकवटतो आणि एक खोल श्वास घेऊन दरवाजा उघडतो. समोरचे दृश्य पाहून तो थक्क होतो. रियांश चक्क शांत आणि गाढ झोपला होता. तो तसाच स्तब्ध राहतो. अचानक मानवीचा फोन वाजतो आणि तिची झोप मोडते. ती डोळे उघडते आणि स्वतःला रियांशच्या मिठीत पाहते. काही क्षण ती त्यातच हरवून जाते, पण पुन्हा भानावर येऊन ती फोनचा आवाज बंद करते. ती उठते तर समोर सुमित होता. त्याला पाहून ती मोठ्याने ओरडते, तुम्ही इथे काय करताय? तिच्या त्या आवाजाने रियांश जागा होतो. तो उठतो आणि मानवीला म्हणतो, काय झालं जान, तू का ओरडलीस? मानवी सुमितकडे बोट दाखवते. रियांशला पाहताच सुमित पटकन गुडघ्यावर बसतो आणि नजर खाली करतो. रियांश बेडवरून उठतो आणि सुमितकडे येतो. तो म्हणतो, तू इथे का आलास? त्यावर सुमित म्हणतो, बॉस, मी फक्त तुम्हाला पाहण्यासाठी आलो होतो. मी 8 वाजल्यापासून तुमची वाट पाहत होतो. आपल्याला 9:30 वाजता एका मीटिंगला जायचं होतं, पण 10 वाजले तरीही तुम्ही आला नाही, म्हणून मी तुम्हाला पाहण्यासाठी आलो होतो. पण मॅम तुमच्यासोबत रूममध्ये आहेत हे मला माहीत नव्हतं. आय एम सॉरी. एवढं बोलून तो उठतो आणि रूममधून बाहेर जातो. त्याचं बोलणं ऐकून रियांश पटकन मोबाईल पाहतो. खरंच 10:20 झाले होते. त्याला एवढा वेळ गोळ्या न खाता झोप कशी लागली हेच समजत नव्हतं. तो मानवीकडे पाहू लागतो. मानवी पटकन उठून वॉशरूमकडे जाते आणि शॉवर घेऊन पुन्हा काल रात्री काढलेला ड्रेस घालून बाहेर येते. ती मोबाईल पाहते. त्यावर उषाजींचे मिस कॉल असतात. ती त्यांना फोन करते. पलीकडून आवाज येतो. उषाजी म्हणतात, काय झालं मनू, तू माझा कॉल का उचलला नाहीस? त्यावर मानवी म्हणते, मी वॉशरूममध्ये होते. उषाजी तिला काही विचारणार इतक्यात ती म्हणते, मावशी, मी आश्रमात येत आहे. एवढं बोलून ती फोन कट करते. ती रियांशकडे पाहते आणि मी आश्रमात जाते हे सांगून तिथून निघू लागते. पण रियांश तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे खेचतो. ती जवळ येताच तो तिला प्रेमाने कपाळावर चुंबन घेतो आणि यश तुला सोडेल असं म्हणतो. मानवी होकार देते आणि पटकन तिथून निघून खाली येते. बिल्डिंग बाहेर येताच यश कारचे दार उघडतो आणि तिला बसण्याचा इशारा करतो. ती बसताच तो दार बंद करून कार आश्रमाच्या दिशेने धावू लागते. रियांश सुमितला फोन करतो आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे असं सांगतो. तो त्याचं आवरून खाली येतो आणि कारमध्ये बसून
हॉस्पिटलला जायला निघतो. काही वेळातच कार हॉस्पिटलसमोर थांबतात. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टर त्याचीच वाट पाहत होते. तो डॉक्टरला भेटून कालचा प्रकार सांगतो. कधी गोळ्या खाऊन पण न झोपणारा व्यक्ती काल गोळ्या न खाता चक्क 9 ते 10 तास अगदी शांत आणि गाढ झोपला होता. हे ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं. डॉक्टर त्याला चेक करतात आणि म्हणतात, मिस्टर सक्सेना, तुम्ही काल नवीन एखादी गोष्ट केली होती का, जी या आधी कधीही केली नव्हती? हे ऐकून सुमितच्या चेहऱ्यावर हसू येतं. रियांश त्याच्याकडे एक रागीट नजर टाकतो आणि म्हणतो, मी काल माझ्या बायकोला मिठीत घेऊन झोपलो होतो आणि मला कधी झोप लागली तेच समजलं नाही. त्यावर डॉक्टर म्हणतात, मिसेस सक्सेना, याच तुमच्या या आजाराचं औषध आहे. कदाचित त्याच तुम्हाला यातून पूर्ण बरं करू शकतील. अजून थोडा वेळ डॉक्टरांशी बोलून झाल्यावर रियांश हॉस्पिटलमधून बाहेर येतो आणि यशला फोन करतो. यश सांगतो, सर, मी मॅमला आश्रमात सोडलं आहे आणि मी ऑफिसमध्ये आलो आहे. रियांश सुमितला विराज आणि माया यांच्याविषयी माहिती काढ आणि त्यांच्यावर लक्ष ठेव असं सांगतो. कारण मायाने काल जे केलं त्यात नक्कीच कोणीतरी तिला मदत करत होतं. त्यानंतर रियांश आश्रमाच्या दिशेने जायला निघतो. दुपार होऊन गेली होती. मानवी आश्रमात पोहोचून उषा, मनोज आणि मनीषाजी यांना तिने घेतलेला निर्णय सांगते आणि ती कधीही तिच्या स्वाभिमानाशी तडजोड होऊ देणार नाही असं देखील म्हणते. तिचा निर्णय ऐकून मनोजजी थोडे नाराज होतात, पण त्यांना मानवीचा स्वभाव ठाऊक होता. त्यानंतर मानवी सर्वांना समजावते की जे होईल ते चांगलंच होईल. तुम्ही माझी काळजी करू नका. एवढं बोलून मानवी तिच्या काही महत्त्वाच्या आठवणी ताज्या करते, ज्या तिच्यासाठी खूपच मौल्यवान होत्या. ती आश्रमातील मुलांसोबत वेळ घालवू लागते. त्यांच्याबरोबर खेळण्यात ती एवढी गुंग झाली होती की तिला वेळेचं भानसुद्धा राहिलं नव्हतं. आश्रमात येण्या अगोदर रियांश काही ठिकाणी जातो आणि तेथील लोकांना त्यांच्यासोबत घेऊन आला होता. साधारण 4-4:30 वाजले होते. रियांशची कार आश्रमाबाहेर थांबताच काही बॉडीगार्ड्स पुढे येतात आणि कारचे दार उघडतात. रियांश कारमधून खूपच स्टाईलमध्ये उतरतो. त्याच्या मागे ते इतर लोकही होते. रियांशबरोबर काही माणसांना पाहून मानवी घाबरते. ती घाईघाईतच पुढे येते आणि रियांश आणि त्या लोकांना थांबवते. ती म्हणते, तुम्ही मला वचन दिलं होतं ते तुम्ही तोडू शकत नाही. त्यावर रियांश पुढे येतो आणि म्हणतो, जान, मी वचन तोडायला नाही तर जपायला आलोय. मानवी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. तो म्हणतो, अगं, आता तू माझी जान आहेस आणि हा आश्रम आणि यातील लोक तुझी जान आहेत. म्हणजेच माझे पण कोणीतरी लागतात ना. म्हणूनच मी या सर्वांना घेऊन आलोय. मानवीला अजूनही काहीच समजत नव्हतं. रियांश म्हणतो, आजपासून हा आश्रम आश्रमासारखा नाही तर एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखा दिसेल. तो मानवीला घेऊन आत जातो. सर्व लोक त्यांच्या मागेच आत जातात. रियांश उषाजी आणि मनोजजी यांना नमस्कार करतो. तो सर्वांना त्यांचं सामान पॅक करायला सांगतो आणि एक गाडी येईल, त्यात जाऊन तुम्ही बसा. ते तुम्हाला एका ठिकाणी नेतील जिथे तुम्हा सर्वांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची आणि इतर सोयीसुविधांची व्यवस्था करून ठेवली आहे. काही दिवस तुम्हा सर्वांना तिथेच राहावं लागेल, जोपर्यंत हा आश्रम एखाद्या छान हॉटेलसारखा तयार होत नाही. मानवीला रियांशच्या वागण्यावर विश्वासच बसत नव्हता. आश्रमातील सर्वजण एकटक रियांशकडे पाहत होते. रियांशचं बोलणं झाल्यावर तो आश्रमाबाहेर येतो आणि त्या लोकांना काही इन्स्ट्रक्शन देतो. त्यानंतर तो मानवी बाहेर येण्याची वाट पाहू लागतो. मानवी सर्वांना मिठी मारते. आश्रमात एकूण 17 ते 18 लोक होते, मानवी सोडून.
ते सर्वजण त्यांचं आवरतात आणि बाहेर येऊ लागतात. मानवी आश्रमाबाहेर येते तोपर्यंत एक बस आश्रमात येते. मानवी रियांशकडे पाहते. तो म्हणतो, अगं, या सर्वांना एकत्र नेण्यासाठी काहीतरी हवं ना, म्हणून मी बस बोलावली आहे. मानवी रियांशला, तुम्ही कारमध्ये बसा, मी या सर्वांना बसवून मग येते, असं म्हणते. रियांशला पण एक मीटिंग अटेंड करायची होती, ज्यामुळे तो ओके एवढं बोलून कारमध्ये जाऊन बसतो आणि मीटिंग लॅपटॉपवरूनच अटेंड करतो. मानवी सर्वांना एक एक करून बसमध्ये बसवते. ती मनीषाजींना शोधू लागते. त्या एका रूममध्ये शांतपणे बसल्या होत्या. त्यांना या झालेल्या गोष्टींविषयी काहीच माहिती नव्हती. मानवी त्यांना या सर्वांविषयी माहिती देते आणि बसमध्ये बसवते. रियांशला अचानक हृदयाची धडधड वाढल्याची जाणीव होते. जणू त्याची एखादी प्रिय व्यक्ती त्याच्यापासून खूपच लांब चालली होती. तो खूपच अस्वस्थ होता आणि मीटिंग अर्धवट सोडून कार बाहेर येतो. मानवी ही सर्वांना बाय करून बसमधून उतरते आणि बस चालू लागते. उतरलेल्या मानवीचं लक्ष रियांशकडे जातं. त्याची अवस्था पाहून ती त्याच्याजवळ येते आणि काय झालं, तुम्ही ठीक आहात ना, असं विचारू लागते. रियांश तिला मिठी मारतो आणि जोरजोरात श्वास घेऊ लागतो. काही मिनिटांनी तो नॉर्मल होतो. मानवी त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा विचारते, डॉक्टरांकडे जायचं आहे का? त्यावर रियांश म्हणतो, नाही गजान, आय एम फाईन. एवढं बोलून तो तिला पुन्हा जवळ ओढतो आणि एक डोळा मारून विचारतो, काय झालं, तुला माझी काळजी वाटते का? त्यावर मानवी त्याला धक्का देते आणि म्हणते, हा तुमचा गैरसमज आहे आणि मी तुमची काळजी करेन असं तुम्हाला वाटलंच कसं? त्यावर रियांश एक हलकंसं पण डेव्हिल स्मिथ करतो आणि म्हणतो, डोंट वरी जान, तो दिवससुद्धा लवकरच येईल जेव्हा तू स्वतःहून माझी काळजी करशील. त्याचं हे बोलणं ऐकून मानवी म्हणते, बघूया. एवढं बोलून ती कारमध्ये बसते. रियांश देखील दुसऱ्या बाजूने कारमध्ये बसतो. रियांश मानवीला म्हणतो, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मानवी थोडी संशयाने त्याच्याकडे पाहते. तो म्हणतो, काळजी करू नको, मी असं काही करणार नाही ज्यामुळे तू माझ्यावर रागवशील. तो सुमितला मेसेज करतो आणि ड्रायव्हरला गाडी चालू कर असा आदेश देतो. मानवीच्या डोक्यात एकच विचार चालू होता, कुठे रियांश आश्रमातील लोकांना नुकसान तर पोहोचवणार नाही ना? आणि हेच तर त्याचे सरप्राईज असेल तर? रियांशला मानवीची घालमेल समजते आणि तो हलकंसं स्मित करतो. काही वेळातच कार एका आलिशान बंगल्यात शिरतात. त्या बंगल्याचे पूर्ण काम खूपच बारकाईने आणि हाताचे कौशल्य वापरून केलेले डिझाईन होते. तो पूर्ण पांढऱ्या संगमरवरी दगडांचं बांधकाम केलेला होता. कार थांबताच एक बॉडीगार्ड पटकन रियांशच्या बाजूचे दार उघडतो. तो खाली उतरतो आणि मानवीच्या बाजूचे दार उघडून तिच्यासमोर हात धरतो. मानवी कसलाही विचार न करता त्याच्या हातात हात देते आणि कार बाहेर उतरते. ती समोरील दृश्य पाहून थक्क होते. इतकं सुंदर गार्डन, चारही बाजूंनी बॉडीगार्ड होते. छान अशी हिरवळ, मध्यभागी एक छान असा झुला होता. त्याच्याच समोर टी ब्रेकसाठी एक छान असा सेटअप होता. खूपच निसर्गरम्य वातावरण होतं. त्यानंतर ती मागे वळते आणि बंगल्याच्या बाहेरील काम पाहून थक्क होते. रियांश म्हणतो, काय गजान, कसं वाटलं सरप्राईज? मानवीला ती जागा खूपच आवडली होती. ती हलकंसं स्मित करते आणि रियांश तिचा हात धरून तिला बंगल्याच्या आत नेतो. बंगल्यात शिरताच मानवीचे डोळे मोठे होतात. समोर खूप प्रशस्त असा हॉल, चारही बाजूंनी सुंदर दिवे, रोषणाई, महागडी पेंटिंग, अँटिक वस्तू, वाज, त्यात असणाऱ्या ताज्या फुलांचा सुगंध, हे सर्व तिच्या मनाला मोहून टाकत होतं. ती थोडी पुढे येताच जवळजवळ 10 मेड आणि तेवढेच नोकर तिच्यासमोर येऊन त्या दोघांना अभिवादन करतात. रियांश सर्वांना सांगतो की या तुमच्या मॅडम आहेत. आत्तापासून त्यांच्या सर्व गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर आहे. जर त्यांना काही त्रास झाला तर? त्याच्या बोलण्याचा सूर त्या सर्वांनाच समजला होता.
तोच त्यातून एक मेड पुढे येते. रियांश म्हणतो, काकी तुम्हाला माहीत आहे ना सर्वांना कसं हँडल करायचं. तो मानवीची ओळख करून देतो. ही माझी बायको आहे आणि या कमला काकी आहेत. या खूप वर्षांपासून या विलाची जबाबदारी सांभाळतात. मानवी त्यांना आदराने नमस्कार करते. त्या पण मानवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. त्यानंतर रियांश जेवणाची तयारी करा असं सांगतो आणि मानवीला घेऊन पायऱ्यांवरून दुसऱ्या मजल्यावर येतो. काही पावले चालताच रियांश एका रूमसमोर थांबतो. ती होती द क्राउन विलाजमधील मास्टर बेडरूम, ज्यात शांतता, प्रेम आणि एलिगन्स यांचं सुंदर मिश्रण होतं. मोठ्या फ्रेंच विंडोजमधून रात्रीचं चांदणं हलकंसं आत उतरत होतं. पांढऱ्या शीर कर्टन्स वाऱ्यासोबत अलगद हवेत हलत होत्या आणि चंदनाच्या मेणबत्त्यांचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. किंग साईज बेड, त्यावर सॉफ्ट बीज आणि वाईन रेड शेड्सचे कुशन्स ठेवले होते. कोपऱ्यात फायर पॅलेस शांतपणे पेटलेलं होतं, ज्यामुळे खोलीला अजूनच कोझी फील येत होता. मानवी त्या रूमच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहत होती. ती बाल्कनीजवळ जाते आणि उभी राहते. बाल्कनीमधून पडणाऱ्या पावसाचे काही वेळाने ती बाल्कनीजवळ जाते आणि बाल्कनीत उभी राहते. बाल्कनीत उभी राहून पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती. तिच्या अंगावर पडणारे थेंब तिला अजूनच मोहक दाखवत होते. रियांश हलकेच तिच्या शेजारी जातो आणि तिला मागून मिठी मारतो. तो म्हणतो, जान, तुला माहीत आहे का या खोलीचं सौंदर्य काय आहे. ही सजावट या खोलीचं सौंदर्य नाही, तर तुझं प्रेझेन्स हेच या खोलीचं खरं सौंदर्य आहे. हे ऐकून मानवीच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजेची लाली चढली होती, कारण आजपर्यंत इतकी छान कॉम्प्लिमेंट तिला कोणीही दिली नव्हती. ती स्वतःला सावरते आणि रियांशचे हात बाजूला करून रूममध्ये येऊन स्वतःची बॅग शोधू लागते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.